विठ्ठल 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 विठ्ठल. हो, मराठाती तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. रामदास स्वामींनी सांगितलं बाय बापू का महाराष्ट्र धर्म वाढवावा. लोकांना प्रश्न पडला का नेमकं काय वाढवावं. कारण लोकांना महाराष्ट्र धर्म म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. त्याचाच प्रश्न पडला का आपल्याला हिंदू धर्म मालूम आहे, मुसलमान धर्म मालूम आहे, पण महाराष्ट्र धर्म काय हे आपल्याला मालूम नाही आहे. पण लोकच ते काही जास्त विचार करतील. ते म्हणे त्याच्यापेक्षा आपण पोटापाण्याचा विचार करू. मग महाराष्ट्र धर्म वाढवण्याचा विचार लोकांनी सोडून दिला. मग महाराष्ट्र धर्म काय तर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून शिवाजी महाराजांना स्थापन केला तो महाराष्ट्र धर्म. अटके पार झेंडा लावला तो महाराष्ट्र धर्म. पानिपतच्या युद्धात देह ठेवला तो महाराष्ट्र धर्म. खरा खोटा हो बोला मग. विठ्ठल 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 विठ्ठल. माय बाप हो, मराठी लढत होते, दिल्लीचं रक्षण करत होते, पण नंतर मराठी कुठे गेले. अरे त्या वक्ती स्वातंत्र्य चळवळीची धुरा लोकमान्य टिळकांच्या खांद्यावर होती. घटना लिहायचं काम पडलं तर महाराष्ट्रातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बोलवण्यात आलं. पण त्याच्यानंतर एवढी महत्त्वाची जबाबदारी महाराष्ट्राच्या माणसाला देण्यात आली नाही. खरंय खोटं हो, खरंय. कामून नाही दिली असं. मला अडाणी माणसाला काय मालूम बाबा कामं नाही दिली असेल. शिकल्या सवरल्या लोकांना मालूम असन. पण मला असं वाटते का त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राला समानतेचा धडा दिला आहे. समानता पाहिजे. पण याचा उलट अर्थ घेतला महाराष्ट्रातल्या लोकांनी. काय तो कोणी वर जात असन तर अरे आपल्याला तर समानता पाहिजे, ओढा यायला खाली. अरे संपूर्ण महाराष्ट्रानं बहुमतानं पाठवलेला या कित्येक वर्षात असा एकही नेता नाही. जातीपातीच्या पलीकडे जाऊन, पक्षाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण महाराष्ट्रानं बहुमतानं पाठवलेला एकही नेता नाही. खराय खोटा हो, खरंय खरंय. आठवा माय बापू, आठवा. 1857चा उठाव आठवा. अरे त्या टायमाला दिल्लीत नेता भेटत नव्हता. उठाव तर करायचा होता पण नेता भेटत नव्हता. त्या टायमाले महाराष्ट्र मदतीला धावून आला. एक गोष्ट आहे माय बापू, जेव्हा जेव्हा देशावर संकट पडलं तेव्हा तेव्हा महाराष्ट्र धावून आला. खरंय खोटं हो, खरंय खरंय. आता शिवाजी महाराज कसे लढले ह्याचा अभ्यास पार इंग्लंड पासून लोक करतात. तो सचिन तेंडुलकर कशी बॅट फिरवते ह्याचा जगभरात लोक अभ्यास करतात. कारण महाराष्ट्रातल्या माणसाची ताकदच तशी आहे. हा जिथं जाईन तिथं राजा होऊन जाते. पण तरी एवढं असून सुद्धा सांगतो तुम्हाला, मराठी माणसाला दिल्ली नाही जिंकता आली. विचार करायला पाहिजे. म्या विचार केला मग मला असं लक्षात आलं काय म्हटलं याची खरी गोम एकच आहे. काय तर आपला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकाच दिवशी येते. कारण आपण गेल्या कित्येक वर्षापासून नुसतं कामगारच निर्माण करून राहिलो. आणि कोणते कामगार हो, हे कम्प्युटरवाले कामगार. कम्प्युटरवाले कामगार तयार करून राहिलो आणि देश विदेशात निर्यात करून राहिलो. बाय बापू खरं आहे का खोटं आहे हो. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक हे आपली परंपरा आहे. पण ज्याला संपूर्ण महाराष्ट्रानं संपूर्ण बहुमत दिलं असे एकमेव नेता म्हणजे यशवंतराव चव्हाण. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो हा काय झालं काय झालं काय काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अहो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्यात नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया